हे बघा, आतमधून पूर्ण रसाने भरलेली सणाच्या ताटाची शान आणि मिठाईच्या डब्याची जान, सर्वांच्या आवडीची अशी बालुशाही परफेक्ट प्रमाण आणि खास टिक सोबत आपण ही बालुशाही बनविणार आहे। नमस्कार, मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बालुशाहीची रेसिपी आवडल्यास स्पेशल पाहुणचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया बालुशाहीसाठी लागणारे साहित्य। बालुशाही बनवण्याकरिता सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये 1 किलो मैदा घेतलेला आहे। तो चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी साधारणतः 1.5 पाव डालडा घेतलेला आहे। तो पातळ असा तापवून घेतलेला आहे। तो या मैद्यामध्ये टाकूया। त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण एकजीव होण्याकरिता मी मिक्सरच्या सहाय्याने 1 ते 2 वेळा हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे। अशा प्रकारे मिक्सरच्या सहाय्याने संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलेले आहे। ते तुम्ही बघू शकता। त्यामुळे यामध्ये गोळे राहणार नाही। त्याचसोबतच पाव चम्मच विलायचीची पूड घेतलेली आहे। ते सुद्धा यामध्ये टाकूया। त्यानंतर साधारणतः 1 पाव मी हे दही घेतलेले आहे। दही हे रईच्या साहाय्याने थोडे पाणी घालून घोटून घेऊया। त्यानंतर एकजीव केलेल्या मैद्याच्या मिश्रणामध्ये थोडे थोडे दही घालून या मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर बालुशाही ही मऊ, सॉफ्ट आणि स्पंजी होण्याकरिता साधारणतः 1 टेबलस्पून खाण्याचा सोडा सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे। असा हा बालुशाही बनवण्याकरिता संपूर्णपणे गोळा हा बनवून तयार झालेला आहे। ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण बालुशाही बनवायला सुरुवात करूया। यानंतर आपण या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून बोटाच्या सहाय्याने बालुशाही बनवून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला बोटाच्या सहाय्याने गोल अशी बालुशाही तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी ही बालुशाही बनवून तयार झालेली आहे। ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण बालुशाहीसाठी पाक बनवूया। बालुशाहीसाठी पाक बनवण्याकरिता मी एका भांड्यामध्ये शेराने 6 शेर साखर घेतलेली आहे। या साखरेमध्ये साधारणतः 2.5 ग्लास मी पाणी घातलेले आहे। त्यानंतर हा पाक गरम करायला ठेवूया। बालुशाही करिता आपल्याला 2 तारी असा पाक बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पाक हा आपला उकळत आहे। ते तुम्ही बघू शकता। पाक झाला की नाही ते बघण्याकरिता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे। पाकाचा थेंब जर पाण्यावर तरंगत असेल अशा प्रकारे पातळ असा पाक बनवून घेतलेला आहे। अशा प्रकारे बालुशाही बनवण्याकरिता पाक हा संपूर्णपणे बनवून तयार झालेला आहे। ते तुम्ही बघू शकता। यानंतर आपण बालुशाही तळण्याकरिता एका कढईमध्ये तेल हे गरम करायला ठेवलेले आहे।
तेल हे गरम झालेले आहे। यानंतर आपण यामध्ये एक एक करून अशी बालुशाही टाकूया। सुरुवातीला मोठ्या फ्लेममध्ये आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे। त्यानंतर छोट्या फ्लेममध्ये आपल्याला साधारणतः 5 ते 7 मिनिट असे छोट्या फ्लेममध्ये बालुशाही ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे बालुशाहीच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला लालसर होईपर्यंत बालुशाही ही तळून घ्यायची आहे। हळूहळू काही मिनिटांनंतर बालुशाहीचा कलर हा थोडा थोडा बदलत आहे, ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे बालुशाहीचा कलर हा संपूर्णपणे लालसर झालेला आहे। बालुशाही ही आपली संपूर्णपणे तळून झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता। अशी ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण बालुशाही आपल्याला बनवून घ्यायची आहे। यानंतर आपण या बालुशाहींना पाकात मुरवण्याकरिता ठेवूया। या बालुशाहीमध्ये पाक जाईपर्यंत आपल्याला ही बालुशाही मुरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी पाक जाईपर्यंत आपल्याला ही बालुशाही मुरवून घ्यायची आहे। अशी ही बालुशाही संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। बालुशाहीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, एक गोष्ट मी तुम्हाला हे नाही सांगितलं, बेल आयकॉनला तुम्हाला दाबायचं आहे आणि खोलायचं सुद्धा आहे। जर बेल तुमच्याकडे वाजली नाही तर नोटिफिकेशन तुमच्याकडे आले नाही तर तुम्ही माझा व्हिडिओ बघाल कसा? तर त्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि नवीन रेसिपी बघत राहा। त्यानंतर पाकामधून ही बालुशाही काढून सर्व करा। याच पद्धतीने आपण 1 किलो मैद्याची बालुशाही तयार करून घेतली आहे आणि त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या साहित्याचे परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही पण एकदा ही बालुशाही नक्की करून बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।